मदरहूड म्हणजेच मातृत्व म्हणजेच आईपण हे शब्द बोलायला जेवढे सहज आहेत तेवढे सहज आहे का ते? वी ऑल से मदरहूड इज ब्युटिफुल, बट लेट्स बी ऑनेस्ट, इट्स नॉट easy at all. So in this video I am talking about something that's really close to my heart, which is a finding balance between work and personal life. आपण आपले काम आणि आपली पर्सनल लाईफ यामधला बॅलन्स कसा साधू शकतो हेच मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. आई होणं ही जगातील सगळ्यात सुंदर गोष्ट असली तरीही मातृत्व सोपं नसतं. आपल्या बाळाची काळजी घेणं, आपलं घर सांभाळणं, आपल्या स्वतःकडेही लक्ष देणं, त्याच सोबत जॉबही करणं, हे सगळं एकाच वेळी करणं खरंच खूप चॅलेंजिंग असतं. रात्रभर जागणं, थकवा आणि कधीकधी स्वतःलाही वेळ न मिळणं या प्रत्येक गोष्टी आईला जाणवत असतात. पण या सगळ्या गोष्टीमधूनही आईचं प्रेम आणि त्याग आणि तिचा संयम ह्याला तोड नाही. म्हणूनच आपण म्हणतो मातृत्व सुंदर आहे, पण ते कधीच सोपं नसतं. पण जर तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये छोटे छोटे बदल केले, काही सवयी स्वतःला लावून घेतल्या, तर नक्कीच तुमचेही वर्क लाईफ बॅलन्स सोपं होऊ शकतं. आणि मी माझ्या जर्नीमधून जे शिकले आहे किंवा शिकत आहे त्याच गोष्टी मी इथे शेअर करणार आहे. तर टिप नंबर 1, प्रायोरिटाईज अँड प्लॅन, म्हणजे प्राधान्य ठरवा व नियोजन करा. तर बहुतेक वेळा असं होतं की खूप सारे कामं पडली आहेत आणि सगळीच कामं करायची आहेत, तर असं काही नाही. प्रत्येक दिवसाच्या सर्व कामांची एक छोटी यादी तयार करा आणि महत्त्वाच्या 2-3 गोष्टी तुम्ही आधी करू शकतात. प्रत्येक गोष्ट ही परफेक्ट करायची आहे याचा अट्टहास करायला नको. पण महत्त्वाची 2-3 कामं तुम्ही नक्कीच पूर्ण करा. तर टिप नंबर 2, सेट बाउंड्रीज, म्हणजेच काय तर मर्यादा ठरवा. कधी आपण सॅटर्डे संडेही ऑफिसचं काम करतो किंवा ऑफिसच्या वेळेनंतरही आपण ऑफिसचंच काम करत असतो. त्यामुळे काय होतं, वर्क लाईफ बॅलन्स राहत नाही. ऑफिसच्या कामाच्या वेळेत ऑफिसचं काम किंवा ऑफिसवरतून आल्यावर आपल्या फॅमिलीला, आपल्या पार्टनरला आणि आपल्या मुलांना लक्ष देणं खूप जास्त महत्त्वाचं होऊन जातं. त्यामुळे काय होतं, कुटुंबाला दोन्हीकडे वेळ मिळाला की बॅलन्स साधता येतो आणि त्यामुळे आपल्याला मानसिक शांतताही मिळते आणि आपली फॅमिलीही हॅपी राहते. त्यामुळे बाउंड्रीज सेट करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे ॲज अ मदर. टिप नंबर 3, लर्न टू से नो, नाही म्हणायला शिका. का गरजेचं आहे? कारण प्रत्येकाला खुश करण्यासाठी आपण सगळ्या गोष्टी करत असतो. आई म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण सगळ्याच गोष्टी कराव्यात. आपल्या मुलांसाठी, आपल्या फॅमिलीसाठी किंवा आपल्या जॉबसाठी आपण हे करताना आपण स्वतःला एवढं थकवून घेतो की प्रत्येक गोष्ट स्वीकारणं म्हणजे स्वतःच्या आरोग्य आणि मानसिक शांततेकडे दुर्लक्ष करणं असंच आहे. म्हणूनच काही वेळा नाही म्हणणंही खूप जास्त गरजेचं आहे. तर टिप नंबर 4, आस्क फॉर हेल्प, म्हणजेच काय तर मदत घ्या. सगळं एकटीने करायचं हा हट्ट टाळा. आपण आपल्या फॅमिलीकडून, आपल्या पार्टनरकडून किंवा आपल्या मुलांकडून छोटी छोटी मदत आपण घेऊ शकतो. नक्कीच जबाबदाऱ्या वाटून घेणं हे स्मार्टनेस आहे, वीकनेस नाही. त्यामुळे कोणालाही मदत मागायची असेल तर त्याचा कमीपणा वाटून घेऊ नका. आपणही एक ह्युमन बीइंग्स आहोत, आपल्यालाही वेळेची मर्यादा असते. त्यामुळे मदत मागायला अजिबात कमीपणा वाटून घेऊ नका. नंबर 5 आणि सर्वात महत्त्वाची टिप, रुटीन आणि डिसिप्लिन ठेवा. म्हणजेच काय तर मुलं आणि आई या दोघांसाठी रुटीन असणं खूप जास्त उपयोगी ठरतं. झोपण्याची वेळ, मुलं मोठी असतील तर मुलांच्या होमवर्कची वेळ किंवा प्ले टाईम हा फिक्स ठेवा. यामुळे डिसिप्लिन तर राहतो आणि आपल्यावरचाही ताण थोडा कमी होतो. आणि ही टिप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ही टिप फॉलो केल्याने तुम्हाला खरंच खूप जास्त फरक जाणवेल. ट्रस्ट मी, रुटीन ठेवा आणि त्याचबरोबर आपल्या रुटीनबद्दल एक डिसिप्लिनही असायलाच पाहिजे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. बिकॉज पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवला तर तुम्ही तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतात. गिल्ट करून घेऊ नका. प्रत्येक गोष्ट परफेक्ट होईल असं नाही. चुका झाल्या तर स्वतःला ब्लेम न करता पुढच्या वेळेस त्याच चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला ॲप्रिशिएट करत राहा.
मी जे करते ते खूप मोठं आहे हे स्वतःला वारंवार सांगत राहा. त्यामुळे एक प्रकारचा वेगळाच कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो आणि स्वतःला ॲप्रिशिएट करत राहिल्याने एक पॉझिटिव्ह वाईब्स ही आपल्यामध्ये येऊन जाते. त्यामुळे पॉझिटिव्ह माइंडसेट हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की यातूनही तुमचा वेळ थोडा वाचवावा, थोडासा वेळ मिळावा, तर तुम्ही नवीन टेक्नॉलॉजीचा यूज करू शकतात. जसं की खूप सारे रिमाइंडर ॲप्स आहेत किंवा डिजिटल कॅलेंडर्स आहेत किंवा ऑनलाईन शॉपिंग तुम्ही करू शकतात. या सर्व गोष्टी वापरल्याने आपण थोडासा तरी वेळ आपण वाचवू शकतो आणि कामंही खूप जास्त सोपी होऊन जातात. त्यामुळं मी नक्की सजेस्ट करेल की तुम्ही नवीन टेक्नॉलॉजीचा यूज करा आणि या सर्व यूज करून जो टाईम आपल्याला मिळतो आपण दुसऱ्या ठिकाणी देऊ शकतो. आपल्या मुलांमध्ये, आपल्या घरच्या कामांमध्ये हा टाईम आपण नक्कीच यूज करू शकतो. सर्वात शेवटची आणि सर्वात महत्त्वाची टीप नंबर 6, मेक युअर सपोर्ट सिस्टीम. म्हणजेच काय तर जे ऑनलाईन मॉम्स ग्रुप्स असतात किंवा ऑनलाईन कम्युनिटीज असतात त्यामध्ये तुम्ही ॲड व्हा, जेणेकरून त्यामध्ये तुम्हाला इतर आईंचे जे एक्सपिरियन्स असतील ते समजतील किंवा तुम्हाला तुमचे एक्सपिरियन्स तिथं शेअर करता येतील आणि एकमेकांच्या एक्सपिरियन्सवरतूनच माणूस खूप जास्त काही शिकतो. तर इतर आईंचे जे एक्सपिरियन्स आहेत किंवा त्यांचे जे यश आहे, अपयश आहे, त्यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. त्यानंतर त्यांच्या काही टिप्स असतील किंवा आयडियाज असतील, त्यामुळे काय होईल एक प्रकारचं मोटिवेशन मिळतं. आणि मी एकटी नाही ही जी भावना असते प्रत्येक आईला, ती भावना होणार नाही किंवा ते तसं काही तुम्हाला फील होणार नाही आणि ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. सपोर्ट सिस्टीम मजबूत असेल तर आपलाही ताण खूप जास्त कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो आणि वर्क लाईफ बॅलन्स साधणंही खूप जास्त सोपं होऊन जातं. त्यामुळं अशा ग्रुपमध्ये ॲड व्हा जिथे तुम्हाला कम्युनिकेट करता येईल. एक आई दुसऱ्या आईचं जे आहे ते समजू शकते असं मला तरी वाटतं. त्यामुळे त्यांच्याशी कम्युनिकेट करणं किंवा त्यांच्याशी सल्ला मागणं हे सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला मिळू शकतात आणि एक प्रकारचा मानसिक सपोर्ट मिळतो. त्यामुळे अशा ग्रुपमध्ये ॲड होत चला, जेणेकरून तुम्हाला थोडा तरी तुमचा स्ट्रेस कमी होईल आणि वर्क लाईफ बॅलन्स साधता येईल. शेवटी मी एवढंच सांगेल की स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःसाठी वेळ काढा, आपल्या फॅमिलीसाठीही वेळ काढा आणि या सगळ्या टिप्स लक्षात ठेवल्या तर आपण एक आई म्हणून आपली फॅमिली आणि आपलं वर्क या दोन्हीमध्ये व्यवस्थित बॅलन्स ठेवू शकतो. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की या टिप्समधून तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती टिप्स इम्पॉर्टंट वाटली. तुमचं आन्सर वाचायला मला खूप जास्त आनंद होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओज.